आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. खरं तर महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोगमध्ये त्यांच्या स्वतःविषयीचं सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. महात्मा गांधी हे नाव अशा वेळी प्रसिद्ध झालं की ज्यावेळी कम्युनिकेशनची कोणतीही साधनं नव्हती. आज 2025 आहे. आजपासून 100 वर्षापूर्वीचा भारत जर बघितला तर 100 वर्षापूर्वीचा भारत हा दरिद्री भारत होता. लोक अज्ञानी होती, अंधश्रद्धा होती, अशिक्षित लोक होती, लोकांना जेवणाचे वांदे होते, रोजगार नव्हते. अशावेळी महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. खरं तर त्यांच्याबरोबर उठावाला भगतसिंग, सुखदेव राजगुरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, बाकीचे देखील होते. अगदी लाल बहादूर शास्त्रींची देखील आज जयंती आहे. लाल बहादूर शास्त्रींनी देखील 7 वर्ष आपल्या आयुष्यातील तुरुंगामध्ये घालवलेले आहेत, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. माहीत असेल तुम्हाला, लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या ग्रीन रिव्हॉल्यूशनमध्ये पाकिस्तान भारत युद्ध आणि त्याच्यानंतर ग्रीन रिव्हॉल्यूशनमध्ये मोठं योगदान दिलं. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी प्रसिद्ध केला. लाल बहादूर शास्त्री हे संयमी होतं, त्याचबरोबर आपल्या कामाप्रती निष्ठा होती आणि देशासाठी योगदान देणारं बहुमूल्य नेतृत्व हे लाल बहादूर शास्त्री होतं. त्याच्याबरोबरच महात्मा गांधी यांनी अशा वेळेस इंग्रजांविरुद्ध उठाव केला की ज्या वेळेस तो शक्य नव्हता. दक्षिण आफ्रिकेत वकील म्हणून काम केल्यानंतर महात्मा गांधी ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस भारतातील दारिद्र्य पाहून त्यांनी अंगावर कधी धोतर सोडलं तर कपडा घातला नाही. कारण महात्मा गांधी यांना देशाची खूप मोठी काळजी होती. काही लोक त्यांना मुस्लिम प्रेमी म्हणत असतील, मात्र हे अत्यंत साफ चुकीचं आहे. कारण महात्मा गांधी हे ज्या लढाऊ नेतृत्व होतं, ज्यावेळेस पूर्ण देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस महात्मा गांधी हे जी दंगल भडकली होती त्या दंगलमध्ये सोडवण्याचं काम करत होते. आणि हिंदूंचं जे दैवत आहे श्रीराम, मरताक्षणी देखील त्यांनी हे राम हे म्हटलं होतं. यामुळे महात्मा गांधींची हिंदू देवधर्माप्रतीची प्रतिष्ठा, निष्ठा ही मरतेसमयी देखील होती. यावरून गांधींचं गांधीपण हे दिसून येतं. महात्मा गांधी असं नेतृत्व होतं की ज्यावेळी आपण हिंसेतून स्वातंत्र्य मिळवू शकत नाही, मात्र अहिंसेतून मिळवू शकतं हे त्यांनी हेरलं होतं. आणि त्यावेळेसची भारताची परिस्थिती ही अहिंसेतूनच स्वातंत्र्य मिळवण्याची होती. तुम्हाला काय वाटतं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीविषयी? व्यक्त व्हा.